हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मंजुषा ताई एक टॉपिक दिलेला आहे. खूप चांगला टॉपिक आहे. थँक्यू ताई. तर टॉपिक म्हणजे हल्ली लग्न समारंभात किंवा कुठल्याही समारंभात अन्नाची नासाडी खूप होते. ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवाल का, अशी त्यांची रिक्वेस्ट होती. मी म्हटलं अहो, आपण तरी सगळ्यांसाठीच हे चॅनल ओपन केलेलं आहे. हे आपले सर्वांचे हक्काचं व्यासपीठ आहे. त्यामुळे तुम्हाला काही विषय घ्यायचे असले तरी आपण इथे घेऊया. एक लक्षात ठेवा, हे आपले सर्वांचं चॅनल आहे. त्यामुळे आपले सर्वांना अधिकार आहे. आपले मनात कुठलाही विषय घेऊया असं वाटलं तर लगेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही घाला. लवकरात लवकर तो विषय घ्यायचा आपण प्रयत्न करू. का म्हणजे हे आपलं आहे, आपले सर्वांचं आहे. लक्षात ठेवा. ते आता हल्ली आपण बघितले लग्न समारंभात बरेच वेळेला त्याच्या आधी मी म्हणते, आता कुठे आपण लग्नाला जातो, काय मस्त होतं लग्न, छान होतं. किंवा कुठलंही फंक्शन, काय होता फंक्शन म्हणजे एकदम मस्त म्हणतो आपण. कशावर म्हणतो? का डेकोरेशन बघून म्हणता, का माणसं बघून म्हणता, का जेवण खाण बघून? अगदी प्रामाणिक उत्तर पाहिजे मला. मेनली आपण जेवण उत्तम असलं, जेवण छान असलं की काय मस्त फंक्शन होतं म्हणतो. एम आय राईट? मग मेन फंक्शन हे जेवणावर अवलंबून असते. आता कित्येक वेळेला आपण बघतो, लोक ताटात एवढ्याला घेतात आणि फेकून देतात. पोटात गोळा आलेगत वाटते. का? आपल्या ह्या पृथ्वीवर अशी कितीतरी लोक आहेत, त्यांना जेवायला नाही, अन्न नाही म्हणून ती भुकेनं अगदी रडतात. आणि आपण ज्यांच्याकडे आहे आपण त्याची नासाडी करतो. हे योग्य आहे का? नाही. मग आपण हे कसं थांबवू? फर्स्ट थिंग म्हणजे आपण आपल्याला हवं एवढंच आपले ताटात घ्यावं. गरजेपेक्षा जास्त बिलकुल घ्यायचं नाही. त्यामुळे वेस्ट होत नाही. हे झालं इंडिव्हिज्युअल, आपण प्रत्येकानं करण्यासारखं. ह्याच्याशिवाय कधी कधी काय होते बघा, आपण बोलवलेले असतात 500 माणसं, पण त्या दिवशी बरेच ठिकाणी कार्यक्रम असतात. त्यामुळे माणसं येतात अगदी 200-300 व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे आपले अपेक्षेपेक्षा माणसं कमी येतात, तेव्हा अन्न उरते. अशा वेळी आपण काय करावं? आता आम्ही पर्सनली हे अनुभवलेलं आहे म्हणून सांगते. मोस्टली मला आता फंक्शन काय होतं लक्षात येत नाही. माझ्या मुलाचे मुंजीचे वेळी का काय कोणाटोक, ते वेळी बरेच ठिकाणी बरीच कार्य होती, बरेच मुहूर्त होते. त्यामुळे अंदाजापेक्षा माणसं कमी झालेल्यामुळे स्वयंपाक उरला. मग लगेच माझ्या मावस सासूबाई लिमये मॅडम म्हणून, त्या मिरज हायस्कूलला शिक्षिका होत्या. बरेच लोकांना माहीत पण असेल.
त्या आणि मी अनाथाश्रमात गेलो आणि तिथले व्यवस्थापिकेला म्हणजे मॅनेजरला विचारलं, आमच्याकडे आज असं असं कार्य होतं आणि अन्न भरपूर उरलेलं आहे, आम्ही पाठवून देऊ का? त्या हो म्हणाल्या, का म्हणजे ताजंच होतं. आणि आम्ही सगळं अन्न पाठवलं. ते पावती आम्ही म्हटलं हो आम्हाला पावती बिवती काही नको. नाही, त्या म्हणाल्या नाही, आमचं हे कर्तव्य आहे, आम्हाला प्रत्येकाचा हिशोब ठेवावा लागतो. आज तुमच्याकडनं एवढं अन्न आला की आम्ही संध्याकाळी शिजवणार नाही, तर गरम करून देणार मुलांना. मग आम्हाला त्यामुळे पावती तुम्हाला घ्यावी लागेल. ओके म्हटलं, पावती घेतली आणि आलो. आणि असं मला काय म्हणायचं आहे, असं काही तुमचे आजूबाजूला संस्था असली तर जाऊन विचारा, त्यांना भेटून सांगा अगदी ओपनली, असं असं आमचे कार्य होतं, असं असं अन्न उरलेलं आहे, देऊ का? हो म्हणाले की वेल अँड गुड. पण असं काही नसलं ते मग काय करायचं? रेल्वे स्टेशन पाशी, बस स्टँड पाशी भिकारी वगैरे बसलेले असतात का नाही, त्यांना सगळ्यांना तर अन्न द्यायचं. अगदी आनंदानं खातात, त्यांची पोटही भरतील. ते असलं अन्न कधीतरी पाहिलं असेल का नाही देव जाणे. त्यामुळे खूप आनंदानं ते स्वीकारतील, खातील, तुम्हाला आशीर्वाद पण मिळेल. हे झालं दुसरं. आणि आता हे झालं अन्नाचं. आणि हल्ली ते वेस्टेजचे अन्नाचं सुद्धा असं पानावर निउष्ट टाकलेलं बरेच ठिकाणी वेस्ट करत नाहीत, म्हणजे कंपोस्टला वगैरे तर वापरतात. आणि बाकी गोष्टी पण मी सांगते आपण कशा नासाडीतनं वाचवू शकतो. आता साऊथमध्ये तुम्ही गेलात की तिथे तुम्हाला माहीत असेल केळीचे पानावर जेवण वाढलं जाते. त्यामुळे ती केळीची पानं वगैरे तुम्ही नंतर कंपोस्टमध्ये घालू शकता. आणि आपण आपल्याकडे केळीची पानं नाही, ठीक आहे, आपण स्टीलची ताटं, भांडी, वाट्या हेच वापरायचं का, म्हणजे यूज अँड थ्रो वापरलं की त्याचं वेस्ट होते. आणि इन द सेम वे डेकोरेशनला सुद्धा आपण चांगली ताजी फुलं वापरत जायचं, म्हणजे त्यातनं पण काही आपले पृथ्वीला उपद्रव होत नाही. आणि प्लास्टिक पिशव्या हल्ली कित्येक वेळेला ओटी देताना त्याच्याबरोबर प्लास्टिक पिशवी दिली जाते, तुम्ही नोटीस केला असाल. अशा वेळी आपण एक ते कागदी पिशव्या बनवायच्या, नाही ते कापडी पिशवी वापरायची. असं केलं का नाही वेस्टेज थांबते. अन्नाचंच नव्हे, ह्या सगळ्या गोष्टींचं सुद्धा वेस्टेज, म्हणजे फक्त वेस्ट नाही म्हणत मी, आपले पृथ्वीला त्यातनं हानिकारक गोष्टी पण घडतात. कित्येक वेळा तुम्ही बघा, कुठेही कार्यक्रम झालेला असेल, दुसऱ्या दिवशी किती कचरा बाहेर पडलेला असतो. प्लास्टिक कचरा, यूज अँड थ्रोचं सगळं तुम्हाला बघवत नाही एवढा कचरा पडलेला असतो. त्यामुळे हे सगळं आपण कलेक्टिव्हली ठरवलं की वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. पण एकानं विचार करून चालणार नाही. ह्याला ॲज ए कम्युनिटी सगळे मिळून
आपण विचार करायला पाहिजे. असं केलं का नाही आपण हे सगळं वेस्ट थांबवू शकतो. ओके, आपले काही ह्याच्याबद्दल विचार असले की नक्की मला कळवा. हॅव ए गुड डे.